वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। मी नरक आधी भोगला आणि म्हणून आता पाप करतोय। मी न जाऊन कसं चालेल? अण्णा, पोलीस कॅम्पात गलत खबर पोस्ट झाली। भोसले साहेबांनी साईन करून ठेवलेले सगळे चेक्स आता संपत आलेत। कोण बोलतंय? लहानू माळावी। यस सर। हो, आपली माणसं त्या स्पॉटवर पोहोचलेत। भडकाव। मी हे असलं काय तुला कधीच शिकवलं नाही लहानू। हर्षवर्धनानं जिथं ठेवलंय ना तिथं जा आणि त्यांना आम्ही न्यायला येतोय हे फक्त त्यांनाच सांग। आणि लहानू बाबा, आम्ही येईपर्यंत त्यांना जिवंत ठेव बस। हा लहानू मरल गुरुजी, पण आसावरी ताईच्या नवऱ्याला जिता ठेवल। चला निघूया। इथून उजवीकडे वळणारा रस्ता चंद्रपूरकडे जातो, तो घ्यायचा नाही। पुढे 1.5 किलोमीटरवर डावीकडे वळणारा एक कच्चा रस्ता 6 किलोमीटरवर जंगलात जातो, तो घ्यायचा। कशाला? दोनदा त्यांनी आपल्याला चकवलंय। वस्त्यावरच्या पाड्यावरच्या वाड्यावरच्या 5-50 लोकांना बुकलूनही तुम्हाला काही कळलेलं नाही ना, म्हणून आपण चंद्रपूरला चाललोय। तसे 70 किलोमीटर आलोय आपण, मग परत जंगलात कशाला? पांढरे साहेब, तसं वाड्या पाड्यांवाल्यांसमोर मुद्दामच बोललो मी। नक्षलवाद्यांपर्यंत आपण परत फिरल्याची खबर एव्हाना पोचलीही असेल, पण आपल्याला नक्षलेशचा खरा पत्ता कळलेला आहे। कधी कसा विचारू नका। अंधार पडेपर्यंत आपण जंगलात पोहोचू। रादर तशा ऑर्डर्स मी माझ्या कमांडोजना दिलेल्या सुद्धा आहेत। आज रात्रीच अटॅक प्लॅन करूया, ओके? अचानक खूप ओझं आलं ना तुझ्या खांद्यावर? हेच हवं होतं ना माहिती तुला? मी मोठं व्हावं, जबाबदारीने वागावं। हवं होतं हेच, पण असं नाही। असो, झोप आता। खूप रात्र झाले, जागत नको बसू। उद्या ऑफिस आहे ना? माई, काय रे? ऑफिसमध्ये एक प्रॉब्लेम झालाय। काय? दादा नसल्यामुळे चेकवरती सह्या करायला कोणीच नाही। मटेरियलचे, स्टाफच्या पेमेंटचे पैसे थकलेत।
मग मग काय, त्याचाच विचार करत होतो. कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर मी आहे. जर माझ्या सहीने तू तू भोसले कन्स्ट्रक्शनच्या डायरेक्टर बोर्डावरतीस नाही? आणि मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो, ज्या ऑफिसमध्ये मी जातो, त्या कंपनीचं नाव आसावरी कन्स्ट्रक्शन्स आहे. आणि त्याचा मालक फक्त हर्षवर्धन भोसले. अण्णा, याच्या बायकोला फोन करून निरोप दिला. साल्या भीक नाही मागितली मी. मला दया बिया नकोय तुझी. माझ्या घरी आलो होतास ना, तेव्हा माझी बायको मध्ये पडली म्हणून, नाही तर तेव्हा तुझ्याच बंदुकीने खतम केला असता तुला. तू भीक मागितली नाही ना, तरी पण मी तुला दया दाखव. कारण तुझी बायको आणि तुझे म्हातारे सासरे मोहिते गुरुजी जंगलात शोधत आले तुला. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय त्यांना. खोटं बोलतोयस तू. सगळ्यांना स्वतःच्याच नीचपणाच्या मापात मोजतो का रे हरामजाद्या? अरे तुझ्या बायकोनं जीव वाचवलाय माझा, म्हणून तिच्या नवऱ्याला पाण्याचा घोट देऊ केला. नसल प्यायचा तर मर की बे. इथं कोण रडतंय? आसावरी, इथे
तुम्हाला मी बजावून सांगितलं की घरातून बाहेर पडू नका, तरीही तुम्ही आलात. हो पण मला मला नाही चैन पडलं. मी बाबांना पण आणलंय, ते आहेत. या कोण? एक मिनिट. हा मिसेस हर्षवर्धन भोसले. पण मी जरा बाहेर बोलतो यांच्याशी. चला. पांढरे साहेब, माझा नवरा बेपत्ता झालेला असताना मी घरी स्वस्त कशी बसू? म्हणजे तुमच्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहेच. आता तुमच्यामुळे तो अधिक धोक्यात आला तर त्याची जबाबदारी. हॅलो. हां काकू बोल. हो आहेत ना. हां एक मिनिट काकू. हा बोल उमा. मने आलाय, दे त्याला फोन. हो का? बरं बरं. हो मी तुला कळवतो काय ते फोनवर. हो. मने आलाय घरी. अंतराला घेऊन? बहुतेक नाही. म्हणजे? माहित नाही. मी घरी नाही म्हटल्यावर परत येतो असं सांगून चालायला लागला. काय करावं? मन्याने अंतराची काही बातमी आणली नसेल ना? बाबा तुम्ही एक काम करा. तुम्ही मागे फिरा. तुम्ही आष्टीला जा, मी यांच्याबरोबर पुढे जाते. हां? नाही नाही, मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही. मी येणार तुझ्या बरोबर. बाबा. नाही तर तूही परत चल. बाबा ऐका ना तुम्ही. ऐकणार नाही. बाबा मला यांना बरं ठीक आहे. सोडते मी तुम्हाला कुठल्या तरी जवळच्या बस स्टँडवर आणि जाते मी परत चंद्रपूरला. नक्की? हो नक्की. ठीक. बरं आहे साहेब, निघते. मला त्रास न देताच परत जाते. सांभाळून जा. नालायक आहे मी, कृतज्ञ आहे, माजोरडा आहे मी. माझ्या बायकोचं मन ओळखू न शकलेला पशु आहे, पशु. मी तिला इतक्या वेळा मारलं, इतक्या वेळा तिचा अपमान केला, तरी सुद्धा ती माझ्या दुखण्या खुपण्यात, आजारात आणि आता या अपहरणात सुद्धा माझाच विचार करते. माझ्यासाठी या जंगलात आपल्या म्हाताऱ्या बापासोबत मरतीये, माझ्याकरता चोरतीये. नाही, जोरत नाही, माझ्याकरता जळतीये. या नाजूक शारीरिक आणि मानसिक अवस्थेत जंगलामध्ये ठेच काढताना, पडताना, उठताना, उठून पुन्हा चालताना मला ती अंधुक अस्पष्ट दिसतेय मला. देवा,
तेव्हा माझी लायकी नेमकी कशाची आहे रे? असावरी सारख्या बायकोचा नवरा असण्याची का तिच्या केलेल्या छळाची शिक्षा म्हणून या राक्षसांचा छळ, मारहाण, उपासमारी सहन करण्याची कशाची लायकी माझी नेमकी? तसं जर असेल ना तर मी तुमच्यावर इतकं प्रेम केलंय की मी तुमचा जीव कधीच घ्यायला हवा होता. आजवर तुम्ही माझ्या स्वाभिमानाचा खूप छळ केला. चाल ना बाबा नीट. आष्टीची बस लागेल स्टँडला, लागोलाग जाईल. बाबा मी काय म्हणते, तुम्ही ना बसनी नका जाऊ, हां रिक्षाने जा. लवकरात लवकर पोचा. आता मन्या काय खबर घेऊन आला आपल्याला काय माहिती. बरोबर, अंतराला घेऊन आला असेल का ग? नाही पण ते उमाने तसं सांगितलं असतं ना, काहीतरी वाईट बातमी नसली म्हणजे मिळवलं. बाबा असं नका ना विचार करू. ग प्रवासाचं हे असंच जीवावर येतं बघ. अंतरा हरवल्याचं कळलं ना तेव्हा लागोलाग मुंबई गाठली. त्या 14 तासात 14 कोटी विचार मनात आले असतील आणि सगळ्याच्या सगळे वाईट होते. बाबा मी आता तेच होणार. मी येते तुमच्या बरोबर म्हणून. नाही तू नको, तू निघ, तू घरी जा, मी जाईन. नाही थांबा, मी तुम्हाला रिक्षा बघून देऊ. नको बाई नको, मी जातो. तू निघ, तू घरी निघ आणि मला फोन कर, मी करतो तुला फोन. नीट जा. चला घरी ना. नाही, ज्या गावाहून आपण आलो परत तिथेच. त्यांना अजून गरज आहे माझी. इथून हा रस्ता 70 किलोमीटरवर चंद्रपूरकडे पोहोचतो. इकडून डावीकडे वळल्यावर हा कच्चा रस्ता 6 किलोमीटरवर जंगलात पोहोचतो. तिथून 4 किलोमीटरवर या गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये आपण उभे आहोत. बरोबर. इथून बरोबर 8 किलोमीटरवर हे तळ आहे. याच परिसरात त्यांनी हर्षला डांबून ठेवलंय. बर, मग आज रात्री 1:30 वाजता आपण त्यांच्यावर नक्की आणि शेवटचा हल्ला करूया. आज हर्षवर्धन आपल्या ताब्यात यायलाच हवा. काय? येस. पण एक सजेशन आहे. हल्ला कुठच्या बाजूने करायचं ठरवलंय? या आणि या तिन्ही बाजूने. त्याच्या चौथ्या दिशेला हे तळ आहे. मग आपण अंधार पडल्यावरती तळ्याकडे सरकलो तर? म्हणजे तळ्यावरती कशा ना कशासाठी येणाऱ्याला आपण बंदूक न वापरता झोपवूया आणि त्यांच्याच लुंग्या आणि सदरे वापरून आपण त्यांच्या लपायच्या जागेच्या शक्य तितक्या जवळ सरकूया. ब्रिलियंट. आपण असंच करूया. तुम्ही वाटलं होतं त्यापेक्षाही हुशार आहात पांढरे साहेब. पण हे सुचलं कसं तुम्हाला? या मग वकिलांची आरोपीला कोंडीत पकडण्याची आयडिया आहे. ज्याला सुटण्यासाठी जी बाजू सेफ वाटतं ना तिकडनंच हल्ला करायचा. ग्रेट. आपण 2 तास विश्रांती घेऊया. आधी तुम्ही घ्या, नंतर मी घेतो. ओके.